परमानंद आहे. श्रवण केल्याखेरीज काय करावे कसे करावे हे माणसाला कळत नाही. सर्व देशात व सर्व समाजात श्रवणाने जीवन चालते. श्रवणासारखी सारभूत चीज नाही. श्रवणाने सगळे काही घडते. या संसाराच्या नदी प्रवाहातून सुरक्षितपणे पार पाडण्यास श्रवण उपयोगी पडते. भगवंताच्या भक्तीचा आरंभ श्रवणातच होतो. जगामधील सर्वच गोष्टीचा आरंभ श्रवणात होत असतो. कारण तुम्ही एकमेकांना संवाद केल्याशिवाय काय गोष्टी करू शकत नाही. तुम्हाला घर बांधायचं तरी एकमेकाला विचारावं लागतं ना, कसं बांधायचं, काय करायचं, काय करायचं. हे श्रवण झालं ना. तेच आहे ना, परमार्थात आणि प्रपंचात दोघी श्रवणाची गरज आहे. प्रवृत्ती किंवा प्रपंच असो की निवृत्ती किंवा परमार्थ असो, दोन्हीकडे श्रवणाखेरीज सफलता नाही. असाच सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. कोणाकडून तरी ऐकल्या वाचून आपल्याला कळत नाही हे सगळ्या लोकांना माहीत आहे. तर कोणाकडून तरी ऐकावं लागतंच. या कारणाने कोणत्याही मानवी प्रयत्नाचे मूळ श्रवणामध्ये असते. आपण जे प्रयत्न करतो ते श्रवणामध्ये. श्रवण आता एखादा बहिरे आहे, ते काय करायला मागतं का काय नाही, पण आपण ते ऐकतो. आमच्या दमगिरी घर बांधलं बरं का असं ऐकतो. मग त्याला ह्याला वाटतं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला घर बांधलं पाहिजे. म्हणजे श्रवण केल्याखेरीज त्याला आठवलं का नाही ना. जी गोष्ट आपण जन्मात कधी ऐकलीच नाही तिच्याबद्दल संदेह निर्माण होत असतो. म्हणून श्रवणाबरोबर दुसऱ्या कोणत्याही ज्ञान साधनाची तुलना करता येत नाही. जगामध्ये इतके ज्ञान आहे, इतक्या वस्तू पसरलेल्या आहेत, पण श्रवणा वाचून ते ज्ञान हाती येत नाही. त्या वस्तूंची माहिती होत नाही. श्रवण नसेल तर सगळीकडे अज्ञानाचा अंधार पसरतो. पुष्कळ साधने पाहिजे, पण श्रवणाची बरोबरी करणारे एकही साधन आढळत नाही. श्रवण लक्षात ठेवा तुम्ही. नामापर्यंत साधन नाही, जे तू करशील आणि काही. खरोखर श्रवणा वाचून कोणतेही कार्य होऊ शकत नाही. नाही तर आत्मा वाचून कार्य होऊ शकत नाही. आत्मा नसेल तुम्ही कार्य करणार का? मेलेला मुलगा करील का? नाही. मग इथे लागू होतं काय? श्रवणा वाचून कोणतेही कार्य होऊ शकत नाही. तो आत्मा आहे, परमात्मा आहे, सत्ता आहे, म्हणून कार्य होतं. सूर्य उगवला नाही तर सगळीकडे अंधारात अंधार पसरतो. त्याचप्रमाणे श्रवणाशिवाय मानवी जीवनात सगळीकडे अज्ञानाचा अंधार पसरतो. 9 प्रकारची भक्ती कशी, या 4 प्रकारच्या मुक्ती कशा, सहस्थिती कशी असते हे श्रवण वाचून कळणार नाही. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह या 6 कर्मांचे आचरण कसे करावे, पुरच्चरण कसे करावायचे असते, सर्व विधीने युक्त अशी सगुण उपासना कशी करावी हे श्रवणाने समजते. नाना प्रकारची व्रते, दाने, तपे, साधने, योग व तीर्थाटने या गोष्टी श्रवणावाचून कळत नाही. नाना कोणाचं तरी ऐकलं ना, आपण तप साधन म्हणून करतो ना, आपण करून ऐकलं नसेल तर आपण केलंच नसतं, आपण असंच राहिलं. आपण सुद्धा गुरु कोणीतरी केला म्हणून आपण केलं ना, ते आपण ऐकलंच नसतं शेवटपर्यंत. समजा की गुरु करायला लागतो किंवा काय, तर आपण करणार नाही. नाना प्रकारच्या विद्या, मानवी शरीराचे ज्ञान, अनेक तत्वांचे ज्ञान, अनेक प्रकारच्या कला आणि बुद्ध ब्रह्मज्ञान सुद्धा श्रवणा वाचून कळत नाही. सर्व प्रकारच्या वनस्पती एका पाण्याने वाढतात. सर्व जिवंत प्राणी एका रसापासून उत्पन्न होतात. सर्व जीव एकाच पृथ्वीवर असतात. सर्वांना एकच सूर्यप्रकाश देतो. सर्व जीवांना एकच वायू जिवंत ठेवतो, त्यांच्याकडून हालचाल करवतो. ज्याला आकाश म्हणतात अशी जी विशाल पोकळी आहे ती सगळ्या जीवांना एकच आहे. तुमच्यामध्ये किंवा प्राण्यामध्ये, पशुमध्ये वेगवेगळी आहे पोकळी, काही एक आहे पोकळी. दगडामध्ये सुद्धा ती पोकळी आहे. एक वेळेला शिवाजी महाराजांनी बेरोजगार योजना चालू केली होती. आणि एक वेळेला स्वामी समर्थ आले. स्वामी समर्थ सांगतात, गडावरती नेलं होतं त्यांना. ते म्हणले, हे बघा, हे माझ्यामुळे एवढी लोक जगतात. आता ते शेवटी गुरु होते त्यांचे, ते समजले, म्हणजे यांना अहंकार आलाय. मला सांगायचे काय, सगळ्यामध्ये पोकळी आहे, सगळ्यामध्ये तो आत्मा आहे, म्हणून आपण जिवंत असतो. दगडात सुद्धा आत्मा आहे. कसा? तर त्यांना कळालं की म्हणजे काय आलेलं आहे, त्यांना अहंकार आला. पोकळी म्हणजे आत्मा समजा. तुम्ही सांगितलं ना की पोकळीशिवाय ते हालचाल कोणी करू शकत नाही. तर ते शिवाजी महाराजांना त्याने सांगितलं की म्हणले, हा तो जो दगड आहे ना, तो जरा तुमच्या कारागिराला जरा फोडायला सांगा. दगड पडल्याबरोबर आतून एक पिटकुळी पिडकी निघून बाहेर आली. त्यांना विचारलं, म्हणजे हिला कोण पोचतो? त्यांना अहंकार आला ना, माझ्यामुळे हे एवढे मी पोचतोय असं त्यांना वाटलं होतं. मला शिवाजी महाराजांना, म्हणजे सगळ्यांनाच अहंकार होऊ शकतो असं समजू नये की आपल्याला सामान्यांना अहंकार आहे म्हणून.
त्याच्याकरता संतांची गरज असते, सद्गुरूची गरज असते. ते आपला अंगार त्यांच्यामुळे जातात आणि ते कृतीमध्ये काढतात. तैशी संत जगी क्रिया करून जावी ती अंगी. ते म्हणजे बोललो असतो तर नुसतं त्यांना नसतं कळालं. त्यांनी कृती केली की ह्या बेडकीला आतापर्यंत जिवंत कोणी ठेवलं? तुम्ही ठेवलं का? आणि त्याच्यामध्ये पोकळी होती म्हणून ती जिवंत राहिली ना. याचा अर्थ दगडामध्ये पोकळी. तुम्ही बघा दगड गोडा थोडी तरी एवढी तरी तुम्हाला त्याच्यामध्ये पोकळी दिसणार, छोटीशी तरी पण असणार. त्याच्यामुळे त्या दगडाला दगड म्हणजे जिवंत असल्यासारखं आपण म्हणतो ना, दगडामध्ये देव आहे का? नाही का? दगडामध्ये सुद्धा देव आहे. दगड देव जरी नसला, आता कळून घ्या, दगड देव जरी नसला तरी दगडात देव आहे. ज्याला आकाश म्हणतात अशी जी विशाल पोकळी आहे ते सगळ्या जीवांना एकच आहे. सगळ्या जीवांना परब्रह्म एकच गोष्टीस्थान आहे. त्याचप्रमाणे सगळ्या जीवांना मिळून मुख्य सारभूत असे एकच साधन आहे, ते म्हणजे श्रवण होईल. आता बघा, या आता असं विस्तार जर करत राहिलं ते खरंच एक महिन्यात होईल का? आता या मंडळींचं काय म्हणणं, एका महिन्यात झालं पाहिजे. कसं होणार एका महिन्यात? होईल असं? मग तसं व्हायचं असेल तर मग तशी आमच्याकडे आहे युक्ती. मग नाही का, तुका म्हणे नेनो युक्तीची खोली. तसं नाही ना. आणि हे काय कोणाच्या हातात नाही. मी जर इथं समजा ठरवलं म्हटलं नाही आता फक्त वाचन करायचं बरं का, आता याच्याचं काय जास्त आपण काही सांगत बसायचं नाही, कारण किती वेळा तेच सांगत. पण ते आपल्या हातात, चालू करणंही आपल्या हातात नाही आणि बंद करणंही आपल्या हातात नाही. तेव्हा खरं म्हटलं तर कुठलीतरी गोष्ट त्या कार्याला पुढं काहीतरी साजेसा निर्माण होतो. नाहीतर जर मी करतो असं म्हटलं आणि माझ्यामुळेच ते आता बंद होईल किंवा माझ्यामुळे चालू होईल तर मन आहे, मग तिथं तो अहंकार आला. पण भगवंत करतो, त्याने जर चालू केले तर त्याच्या हातात आहे बंद कधी करायचं, आपल्या हातात काय. आपण काही ठरवायचं नाही. या पृथ्वीवर कितीतरी देश आहेत, तशाच कितीतरी भाषा आहेत, पण या सर्वांना श्रवणा व्यतिरिक्त निराळे साधन नाही. बघा, या पृथ्वीवर कितीतरी देश आहेत, बरोबर आहे, तशाच कितीतरी भाषा आहेत की नाही, वेगवेगळ्या भाषा आहेत की. पण या सर्वांना श्रवणा व्यतिरिक्त निराळे साधन नाही. त्यांना सुद्धा जरी देश चालवायचा असला तरी त्यांना सुद्धा काय श्रवणाची गरज आहे. श्रवणाने अंतरंगामध्ये बदल घडून येतो. दुष्टाची दुष्टबुद्धी नाहीशी होते. श्रवणातून मनन व मननातून निधिध्यासन उत्पन्न होते आणि निधिध्यासनाने आत्मसाक्षात्कार घडून येतो. श्रवणाने वैराग्याचे पूर्वचिन्ह उमटतात. बघा, आता जो खरोखर चिंतन करत असेल तर त्याच्यामध्ये वैराग्याचे चिन्ह आपल्या शरीरावरती उमटतात. म्हणजे कशी? आपल्या चालण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, याच्यामध्ये काय होतं, फरक जाणवतो पहिल्यापेक्षा. तसं एक गोड वाचलं, श्रवणाने असे साधक सिद्ध बनतात, त्यांच्या अंगी आत्मज्ञान बांधते. श्रवणाचा हा एवढा परिणाम होतो हे प्रसिद्ध आहे, सर्वांना ठाऊक आहे. परत ऐका, श्रवणाने असे साधक सिद्ध बनतात. म्हणजे साधकाची होती सिद्ध. सिद्ध काय असे वरून काय पाकिट पडत नाही. जे साधक असतात तेच पुढे सिद्ध होतात आणि तेच पुढे सिद्ध संत म्हणजे आपण जे म्हणतो तेच असतात. म्हणून इथे काय सांगतात, श्रवणाने असे साधक सिद्ध बनतात, त्यांच्या अंगी आत्मज्ञान बांधते. आणि श्रवणाचा हा एवढा परिणाम होतो हे प्रसिद्ध आहे, सर्वांना ठाऊक आहे. श्रवणाने काय होतं, आत्मज्ञान अंगी बांधतं. आणि त्याचं काय होतं, आत्मज्ञान म्हणजे तुम्हाला काही दिसणार नाही ते, पण त्याची चिन्ह मात्र दिसतील. जसं तुम्ही बीज टाकलेले आहे कुठं त्याच्या आंब्याचं किंवा पण हे कोणाला माहीत नाही. मग ते तुम्हाला कधी कळणार, ते ज्यावेळेला आंबे येतील तेव्हा, बरोबर? हे लक्षात ठेवा. हे उदाहरण झालं. तसं तुम्हाला जे ज्ञान मिळालेलं आहे, आत्मज्ञान मिळालेलं आहे, नाम मिळालेलं आहे, म्हणजे लगेच काय त्याला अंकुर फुटणार नाही. हळूहळू जसं जसं तुम्ही पाणी घालत जाणार तसं तसं त्याला काय अंकुर फुटणार आणि त्याची नंतर त्याची फळं उत्पन्न होणार. मग तुमच्यावरती फळं उत्पन्न म्हणजे काय होणार, तुमच्या अंगी पण नम्रपणा येणार. तुम्ही मी कोणतरी आहे हे वाटणार नाही. मी माझ्या साधू संतांचा, माझ्या भगवंताचा दास आहे. नम्र झाला होता त्याने कोंडिली आनंदा, ही चिन्ह आपल्यामध्ये उमटणार. आणि जर ती उमटली नसतील तर आपण पाणी घालत नाही. कुणाला जे अंकुर लावलंय त्याला पाणी घालत नाही. मग पाणी घालणं म्हणजे काय, नामचिंतन करत नाही, म्हणून ते चिन्ह उमटत नाही. कारण ज्ञानेश्वरी सांगते, फुल जाणे झाडा. ते फुल कशाने, फुलं जे तेव्हा ते फुल कुठलं आहे, हे झाड कुठलं आहे ते फुलानुसार आपण समजणार ना आपल्याला.
फुलं जशी जास्वंदीचं असेल तर जास्वंदीची फुलं येणार, बीज टाकलं असेल ते. तसं ते झाड जसं जाणतं तसं आपण कसे आपल्यावरती ज्या टायमाला ते चिन्ह उमटतात तेव्हा आपण आत्मज्ञानी आहोत, तेव्हा आपल्यामध्ये ज्ञान ते प्रगट झालं असं बोलतो. किंवा पूज्यता डोळ्यानं देखावी, ही चिन्ह आपल्यामध्ये उमटत राहतात. पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती कानीने ऐकावी. आणि आपण म्हणतो नाही नाही आता ते पुस्तक तर आम्ही काय करायचं त्याला, म्हणजे तुझ्यामध्ये अजून ते उत्पन्न झालेलं नाही. ज्या ते पूज्यता डोळ्यानं देखा म्हणजे आपल्या डोळ्याने नाहीच बघायची, डोळ्याने सुद्धा बघायची, करून घ्यायची हा भाग वेगळा आहे, पण डोळ्याने सुद्धा बघायची नाही. पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती कानीने ऐकावी. आपली कीर्ती म्हणजे संत सांगतात माझी कीर्ती आपली कीर्ती ही स्वकीर्ती कानाने सुद्धा ऐकू नये. आणि काय पुढे पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती कानीने ऐकावी. हा अमुक आहे ऐशी नॉवी शेची लोका. हा कोणतरी आहे मोठा संत आहे, काल परवावर मी बघत होतो तो असाच थैली घेऊन कामावर जात होता, अमुक होता तमुक होता आणि तो दादा संत झाला, असं सुद्धा कोणी म्हणू नये. हे सुद्धा त्यांना आवडत नाही. त्यांना संत म्हणतात, त्यांना सिद्ध पुरुष म्हणतात. स्वभावतच जे दुष्ट व चांडाळ असतात ते देखील श्रवणाने पुण्यशील बनतात. बघा स्वभावतात म्हणजे त्या स्वभावाने समजा दुष्ट असेल चांडाळ असेल तरी पण तो श्रवणाने पुण्यशील बनतो. काय प्रमाणावर वाल्या कोळी किती किती पापी होता पण शेवटी सिद्ध पुरुष झाला की नाही. तो कशाने झाला, श्रवणाने म्हणजे नामचिंतनाने. होता दुराचारी विषयी आसक्त परंतु संत कृपे त्वरित उद्धरते. तो त्या क्षणाला उद्धार होता ना, त्या क्षणाला उद्धार. श्रवणाचा तात्काळ अनुभवास येणारा गुण आहे. जो दुष्ट बुद्धीचा दृष्टात्मा असतो तो श्रवणाने पुण्यात्मा बनतो. श्रवणाचा हा आघात महिमा शब्दाने सांगता येत नाही. तीर्थे काय किंवा व्रते काय त्यांचे फळ पुढे केव्हा तरी मिळते असे सांगतात. श्रवणाचे तसे नाही, त्याचे फळ उदार नाही. बघा श्रवणाचं फळ उदार आपणासारखे गरीबी तात्काळ नाही, काळ वेळ तयार आहे. कोण तीर्थाला गेला किंवा व्रत केलं तर त्याचं काय म्हणतात पुढे काहीतरी त्याला फळ मिळेल, पण इथे पुढे नाही त्या क्षणाला. गुळाची गोडी आणि गुळ वेगळा आहे का एक आहे, साखरेची गोडी आणि साखर वेगळी आहे का एक आहे, एकच आहे ना. मग तसं आता समजा त्या क्षणात नाम दिलं जातं, ते नाम आणि देव वेगळं आहे का एक आहे. पण नाम दिल्यावर तुला की देव झालाच ना, व्हायलाच पाहिजे नाम देव. ज्ञान दिलं की तो देव झालाच पाहिजे ना, ज्ञान देव वेगळा आहे का. नाना प्रकारचे रोग नाना प्रकारच्या व्याधी आहेत, उत्तम औषधाने त्या ताबडतोब बऱ्या होतात. त्याचप्रमाणे श्रवणाने देवबुद्धी तत्काळ मरते असे अनुभवी लोक सांगतात. बघा मोठेपण आहे. मगाशी मी मग तुम्हाला बोललो ना, साधू संत कधी दास समजतात. नम्र झाला होता त्याने कोंडीले आणता संतांसमोर. संत येते तरी प्रिय असं समजतात की आमच्यापेक्षा कोणतरी मोठे आहेत. तसं नसेल एखादी कदाचित, तर त्यांच्या संतांपेक्षा कोण मोठे आहे का, तरी पण ते समजतात आमच्यापेक्षा जर कोण मोठे आहेतच ना. तुकाराम महाराज सांगा, तुकाराम महाराजांपेक्षा कोण आणखी होतं का. तरी काय म्हणतात, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. आता सर्वात मोठे संत का हनुमंत मोठे होते, ते पण संतच आहेत. पण शेवटी तुकाराम महाराज जगद्गुरु झाले तरी पण ते काय म्हणतात, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. माझ्यापेक्षा कोणतरी मोठे, त्यांना शरण जायचंय. बघा त्यांच्या पुढे काय व्हायचंय, नम्र. काय भक्तीच्या त्या वाटा मध्ये दावाव्या सुबटा, मला जरा सोपं करून सांगा. त्यांना विचारतात, आपल्याला विचारायला नाही कसं काय विचारायचं, कारण मी ज्ञानी, मला आता सगळं कळतं, आता काय विचारायचं. नाही नाही, काय निर्धार पावे काय कृपा करील नारायण, तशी तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे. काय खंड येईल कर्म, कशाने माझं कर्म खंड होईल सांगा बरं जरा मला. कारण जोपर्यंत कर्म खंड होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. म्हणून ते मागणी मागतात.
नाना प्रकारचे रोग, नाना प्रकारच्या व्याधी आहे. उत्तम औषधाने ते ताबडतोब बऱ्या होतात. त्याचप्रमाणे श्रवणाने देहबुद्धी तत्काळ मरते. देहबुद्धी मरते म्हणजे काय? मरते म्हणजे कुठं जात नाही. देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची करावी. सोपं सांगितलंय. देहबुद्धी काय करायची? जात नाही कुठे. देहबुद्धी नसेल तर तुम्ही संसार प्रपंच करू शकत नाही, नाही का? कुठेतरी थोडीशी असते म्हणून तुम्ही संसार प्रपंच करताय. एकदा देहबुद्धी संपली की संत गेले आपल्या मार्गाला, लगेच थांबणार. पण संत जरी झाले ना तर 95% झाले, ते 5% त्यांना थोडीशी देहबुद्धी ठेवावी लागते. म्हणून ते तुमच्या आमच्यामध्ये वावरतात आणि ती आपलं परमभाग्य समजा. 5% राहतात आपल्यासाठी. लगेच ताबडतोब होता तो, ताबडतोब त्या क्षणाला, ज्या क्षणी अनुभव त्या क्षणी. पण तुमचा आमचा सामान्यांचा कळवळा येतो, म्हणून 5% बुद्धी आपल्यासाठी राखून ठेवतात आणि म्हणून आपला उद्धार होतो. नाही तर आपला उद्धार होणार नाही तसा. कारण त्या क्षणाला ती त्या देहबुद्धी ती आत्मबुद्धी करत, देहबुद्धी लगेच आत्मबुद्धी होते. बाबा तर तुकाराम महाराज म्हणतात, कोणाही साधनाचा न केला करणे केला त्याग देहबुद्धी. लगेच माझ्या देहबुद्धीचा त्याग केला, मी कुठलंच साधन केलं नाही. पण तुम्ही असं म्हणू नका, कारण ते तुकाराम महाराज होते. ती म्हणा बरं आहे मग, नाही का? तसं नाही, आपल्याला साधन करावं लागतं. कारण त्यांचं साधन करून 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 त्यांची बुद्धी तशी झाली होती. देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी का? कोणाही साधनाचा न केलेला करणे केला त्याग देहबुद्धी. आम्ही देहबुद्धीचा त्याग आम्हाला साधन करायची गरज. आपण काय गेलो होतो तिकडे की त्याचप्रमाणे श्रवणाने देहबुद्धी तत्काळ मरते असे अनुभवी लोक सांगतात. रामदास स्वामी ते म्हणत नाही मी सांगतो तुम्हाला, असे अनुभवी माझ्यापेक्षा जे अनुभवी लोक, ते काय अनुभव कमी आहे का त्यांना अनुभव? धोरिती म्हणतात. किती खाली यायला लागतो सांगा बरं, आपलं खरंच ज्ञान जर प्राप्त करायचं असेल. आणि ज्ञान प्राप्त झाले कशावरून कळायचं? झाडाला ज्ञान प्राप्त झाले कशावरून तुम्ही कळणार? तुम्हाला झाडाला ज्ञान प्राप्त झालं हे तुम्हाला कशावरून कळणार? अहो त्याच्या फळावरून कळणार. फळं खाली वाकत राहतात, कवर जातात, खाली वाकतात. तसं आपल्याला ज्ञान झाले कशावरून कळायचं? असेल तर. आणि मी नाही, अजून देवबुद्धी गेलेली. श्रवणाचे महत्व जर कळले तर जबरदस्तीने भाग्य उदयास येते आणि या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होतो. आपण जे श्रवण करतो त्याच्या अर्थाकडे लक्ष देणे यास म्हणून तुम्हाला सांगू का, काही करू नका तुम्ही, काही करायचं नाही, काहीच करायचं नाही. उलट तुम्ही जेवढं करायला झाला तुम्ही म्हणत असता मला अजून मला काहीतरी पाहिजे, अजून मला काहीतरी पाहिजे, म्हणजे अजून तू देवबुद्धीवर आहेस. अरे ज्या क्षणी अनुभव त्या क्षणी तुला अजून करायचं काय? म्हणजे तू अजून कशावरती आहे? देवबुद्धी, आत्मबुद्धी आलेला नाही आले. काय करायचं सांगा ना. जर तुकाराम महाराज म्हणतात मला ज्यावेळेला अनुभव झाला त्या क्षणाला मी मुक्त झालो, आता काय राहिलंच नाही. आजचे आपल्याकडे मोठे मोठे महात्मे सांगतात, बाबांना सुद्धा श्रीधर बाबांना ज्या टायमाला केरोबा काकांनी मस्तकावरती हात ठेवला बस तेवढंच, बाकी तुला काहीच केलं नाही. सांगा बरं काय राहिलं करायचं? म्हणजे आपल्या संतांवरती अजून विश्वास नाही. फक्त म्हणायचं संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास, सर्व अर्ध भावे आपण आहे म्हणून आपल्याला वाटतं अजून काहीतरी करेल. अरे काय करायचं? कुठं मसनत जायचं तुला करायला? काय करायचं? जे आहे त्याच्यावरती फक्त दृढ निश्चय ठेवून तर तुला ते बनवीन, माणूस तुम्हाला बनवणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणत असाल आता आम्ही तो सोडून तुम्हाला सोडून द्या तो विषय, मी माझं काम करतोय वाचण्याचं, तर तुमचं तुम्ही श्रवणाचं काम करता, बाकी मी काय करतो तुम्हाला? मी काय करणार आहे तुम्हाला? तुमचं तुम्हीच करणार आहे. ज्या वेळेला ते श्रवणचा तुमचा निधिध्यास झाला, तुम्ही त्याच्यावरती ठाम निश्चयात्मक झाला, तर तेच तुम्हाला कळून देणार, ते नामच सगळं कळून देणार आहे. नामाशिवाय आहेच काय दुसरं? काय तो विचारायचं म्हणजे आपला नामावरती विश्वास नाही, नामावरती विश्वास, नामावरती साधनच नाही आहे तरी. म्हणजे याचा अर्थ जगामध्ये नामाशिवाय दुसरं काही आहेच नाही. हे फक्त दृष्टीला जे आपल्याला वेगवेगळं दिसतं ते देहबुद्धी आहे म्हणून दिसतं. ज्या वेळेला आत्मबुद्धी होईल त्यावेळेला कशाला वेगळं दिसेल? नाही ना वेगळं दिसणार. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, आणि बळे विण शक्ती बोलू नये, कैशेनी दैवत
प्रसन्न त्वरित उगारा उगारा, तू काहीच करण्याच्या भानगडीत पडू नको, उलट तुला श्रम होईल. काय होईल? श्रम होईल उलट. त्याच्यावर तू निश्चय ठेवला, करून घेणार आहे तुमच्याकडून, पण आपला तसा निश्चय होत नाही. आपण जे श्रवण करतो त्याच्या अर्थाकडे लक्ष देणे यास मनन म्हणतात. त्या अर्थावर मन किंवा लक्ष एकाग्र झाले की निधिध्यासन साधते. निधिध्यासनाने साक्षात्कार होऊन समाधान मिळते. आपण देहबुद्धीत राहणारी माणसे असल्याने आपले मन पुन्हा संशयाने ग्रस्त होते. त्याचे निरसन होण्यास पुन्हा पुन्हा संतांकडून श्रवण करणे आवश्यक असते. आपण तुम्हाला सांगू का, आपण यांचं ऐकत नाही साधू संतांचं, म्हणून आपण साधू संतांना पुन्हा 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 जन्माला घालतो. लक्षात घ्या, आपण किती त्रास देतोय त्यांना आपल्याला अजून कळत नाही. जर त्यांचं एकदाच ऐकलं तर त्यांना पुन्हा जन्म घ्यायची काही गरज आहे का? नाही. काय द्यावे त्याचे भावी उत्तर आहे, ठेवीचा पाहिजे उत्तर. काय सांगू आता संतांचे उपकार, मग निरंतर जागविती आणि आम्ही निरंतर झोपती. म्हणून त्यांना निरंतर यावं लागतं सारखं सारखं. तुम्ही जर एकदा जागे झाले पटकन, तर तुम्ही कशाला झोप उठवायला येतील? एखादा सकाळी जाऊन त्या टायमाला बघा, आमच्या ताई साहेबांचा डबा पूर्ण झालेला आहे, बनून झाला, उठा, परत ती बिचारी जाते आतमध्ये, पुढे चाय ठेवते तिकडे, परत येते उठवायला, उठा नाही दादा इकडे चहा उकळायला लागला, आता उकळला का बाहेर गेला त्याचं काय, पण त्यांना कामावर जायचं ना, गेली परत उठा. कुणाला त्रास? ताई साहेबांना. आणि इकडे परत आता फिरवा, इकडे इकडे कुणाला त्रास देतो आपण? संतांना. इकडे आमच्या ताई साहेबांना त्रास, उठा. तसे आमच्या इकडे साधू संत उठा, जागे व्हा. बरं एकदा जागे गेले आपण, एकदा जागा होतो का? पुन्हा पुन्हा येतात, म्हणजे उलट आपण त्यांना त्रास देतो. आपल्याला त्रास झालेला आपल्याला लगेच कळतो, पण दुसऱ्यांना त्रास दिलेला आपल्याला कळत नाही. एक तर सामान्यानं त्रास दिलेला कळला माफ होईल, पण संतांना त्रास दिलेला माफ होत नाही. कारण त्यांना का पुन्हा पुन्हा ते सगळं झालेलं आहे, त्यांचं काही राहिलेलं नाही पाठीमागे. विरक्ती कशाला काय, मग तुम्ही शब्द सुद्धा राहिलेले नाही त्यांच्या पाठी. त्यांना आठवण पण होत नाही विरक्ती कशाला म्हणतात, का विवेक कशाला म्हणतात, त्याचे पलीकडे गेलेले आहेत. त्यांना काय गरज आहे विरक्तीन वैरागीन वगैरे बोलण्याची वगैरे. विरक्ती वाचून काही ज्ञानाची तरी हेही राहिलं नाही. आता त्यांना आठवण स्वयंमेव झाला पांडुरंग, काहीच आठवत नाही त्यांना. त्यांना आपण आठवायला लावतो, पुन्हा पुन्हा आपण संसारात आणतो, त्यांना जन्म घ्यायला लावतो, नाही का? आपण देहबुद्धीत राहणारी माणसे असल्याने आपले मन पुन्हा संशयाने ग्रस्त होते. त्याचे निरसन होण्यास पुन्हा पुन्हा संतांकडून श्रवण करणे आवश्यक असते. जेथे श्रवण घडत नाही तेथे साधकाने राहू नये. बघा, जेथे श्रवण घडत नाही तेथे साधकाने राहू नये, कारण तेथे खरा परमार्थ असत नाही. श्रवण नसते तेथे आळस बळावतो, परमार्थ बुडतो. मग श्रवण म्हणजे काय? नाम. बघा इथे काय सांगितलं, जेथे श्रवण घडत नाही तेथे साधकाने राहू नये. ते जर नाम जिथं मिळत नसेल तिथं साधकाने राहू नये. आता हे बाहेर सांगायला पाहिजे यांना, जिथं तुम्हाला नाम नाही तिथं तुम्ही जाऊ नका. आता आपल्याला चांगला चान्स आहे, तुम्हाला ओवी सांगून ठेवतो. दशक 7वा, समास 8वा आणि 40 क्रमांकाची ओवी. तुम्ही चांगली ओवी पाठ करून द्यावा आणि सांगायचं, जिथं नाम नाही तिथे साधकाने जाऊ नये. आणि तुमच्याकडे पुरावा आहे, तुम्ही घाबरायचं नाही. माझे नाव सांगायची काही गरज नाही. दास बोधामध्ये श्री सांगतात ते सांगायचं बस. काही काही आजचे सुद्धा आजच्या काळात जे ठामपणाने जे बोलतात ना, त्याला कारण हीच आहे, त्यांच्याकडे पुरावे असतात म्हणून ते ठामपणाने बोलतात. आपण पण आता याच्यापुढे आता आपण असंच केलं पाहिजे. जिथं नाम नाही, बघा इथे काय सांग, जिथे श्रवण घडत नाही तेथे साधकाने राहू नये. म्हणजे जिथं नाम नाही तिथे साधकाने राहू नये, तिथं जाऊ पण नाही. मग ते म्हणतो नाम 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 काय, आम्ही घेतो ना रामकृष्ण हरी म्हणतो, ते नाम नाही, ती द्याची नाव आहे. आणि नामाला नाव नाही, ते वाचन सुद्धा उच्चार करू शकत नाही, बोलू सुद्धा शकत नाही, असं नाम आहे. ते अक्षरे नव्हती, त्याला अक्षरही नाही, त्याला नाव म्हटलंय. हा, तुमचं काहीतरी वेगळंच आहे, आमचं वेगळंच आहे तुमच्यापेक्षा, म्हणून आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे.
संत जे बोलतात ते ऐकून त्याचा अर्थ जर बरोबर ध्यानात आला तर मन समाधान पावते. आपल्या